की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयकेडी मॅथ्स अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत। आजचा आपला टॉपिक आहे एक्सपान्शन फॉर्म्युलीज। एक्सपान्शन फॉर्म्युलीज मध्ये आपण a + b ब्रॅकेट स्क्वेअर हा पहिल्या लेक्चरला बघितला, नंतर a - b ब्रॅकेट स्क्वेअर हे मी तुम्हाला सांगितलं। म्हणजे आपण आतापर्यंत काय काय बघितलं, a + b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a² + 2ab + b²। याच्यात जर मायनस साइन टाकला ना तर इथं मध्ये मायनस होतो, बस बाकी कुठेच मायनस होत नाही। a - b ब्रॅकेट स्क्वेअर = a² - 2ab + b²। म्हणजे मायनसच्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये पहिला प्लस, दुसरा मायनस, तिसरा प्लस, म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस साइन येतात, पण फर्स्ट टर्म ही पॉझिटिव्ह असते। त्याच्यानंतर एक फॉर्म्युला नवीन यावर्षी आपण शिकतो, x + a x + b। या फॉर्म्युल्याचे वैशिष्ट्य असं असतं की या फॉर्म्युल्यामध्ये एक टर्म कॉमन आहे आणि एक टर्म म्हणजे सेकंड टर्म नॉट कॉमन। तर आपण काय करतो बघा, ह्या दोघं नॉट कॉमन आणि ह्या दोघं कॉमन। मग आता याच्यात आपण काय करतो, कॉमन टर्मचा स्क्वेअर करतो, एक ब्रॅकेट करून कॉमन टर्म लिहितो आणि शेवटी दोन ब्रॅकेट करतो। बघा, कॉमन टर्मची जी कॉमन टर्म आहे x आणि नॉट कॉमन टर्म आहे a आणि b। पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय केलंय, पूर्ण या फॉर्म्युल्यावर कॉन्सन्ट्रेशन केलंय आणि या फॉर्म्युल्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले। तर कॉमन टर्मचा स्क्वेअर, ब्रॅकेट इनटू कॉमन टर्म आणि दोन ब्रॅकेट। तर हे जे रिकामे ब्रॅकेट आहे कोणासाठी ठेवले, नॉट कॉमन टर्म साठी। मग इथं आहे नॉट कॉमन टर्मची ऍडिशन आणि तिकडे शेवटी आहे नॉट कॉमन टर्मचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार। बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी मी त्या लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलंय, तुम्ही तिथे जाऊन बघा। आज आपल्याला मात्र या ठिकाणी दोनाच्या जागेवर 3 करायचे आहे, म्हणजे a + b ब्रॅकेट क्यूबचे एक्सपान्शन बघायचे। काय बघायचे, a + b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन। चला तर मग सुरुवात करूया a + b ब्रॅकेट क्यूबच्या एक्सपान्शनला। a + b ब्रॅकेट क्यूब = आता मला सांगा, a च्या डोक्यावर 2 आहे आणि या a च्या डोक्यावर 1 आहे, तर या a च्या डोक्यावर काय? एक रूल असतो आपला, a⁻m आणि a⁻n, म्हणजे बेस सेम असेल तर इंडेक्सची ऍडिशन करतात, म्हणजे बेस सेम असेल तर इंडेक्सची ऍडिशन करतात, म्हणजे किती होतो a³। म्हणजे क्यूबला तुम्हाला या पद्धतीने ब्रेक करता येईल। जसं की आपण या ठिकाणी करू शकतो, a + b हा बेस आहे, याची पॉवर मी इथं 1 घेतो आणि a + b याची पॉवर इथं मी 2 घेतो। बघा, बेस सेम आहे, याचा बी बेस a + b आहे आणि याचा पण बेस a + b आहे, म्हणजे दोघांचा बेस सेम आहे, तर 2 + 1 किती होते तुमचे 3। आता या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे हा मी तुम्हाला एका मिनिटापूर्वी वरती एक्सप्लेन केला। काय तो फॉर्म्युला, a + b ब्रॅकेट स्क्वेअर = a² + 2ab + b²।
तर या फॉर्म्युल्याचा या ठिकाणी ऍप्लिकेशन आपल्याला भेटेल. म्हणजे हा फॉर्म्युला जर तुमच्या माहिती नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काही पुट करता येणार नाही. आता तुमचे सर लिहितील ए प्लस बी इंटू, आता इथं मल्टिप्लिकेशनचं साईन नसतं पण समजून घ्यायचं की दोन ब्रॅकेट आजूबाजूला असले की त्यांच्यात कोणती ऑपरेशन असते, मल्टिप्लिकेशनची. मग बघा याच्या स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता ब्रॅकेटने ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय करायचे असेल तर रूल असतो पहिली टर्म या सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करते, पहिल्या टर्मने या सगळ्यांना मल्टिप्लाय करून झाल्यावर दुसरी टर्म या सगळ्यांना मल्टिप्लाय करते. हा कन्सेप्ट आहे ब्रॅकेट टू ब्रॅकेट, ब्रॅकेटला ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणे. भरपूर विद्यार्थ्यांचा हा कन्सेप्ट क्लिअर होत नाही, तर या एक्झाम्पलच्या मार्फत हा कन्सेप्ट आपण क्लिअर करू. एका ब्रॅकेटला एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय करायचे असेल तर पहिली टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट प्लस दुसरी टर्म सेकंड टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट. म्हणजे ही पहिली टर्म या सेकंड ब्रॅकेटला सगळ्यांना मल्टिप्लाय करेल, त्याच्यानंतर ही दुसरी टर्म सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करेल. लिहा सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. इकडे पण ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता मध्ये जाऊन काय करेल, ए ची पॉवर वाढवेल, जिथं ए असेल तिथं ए ची पॉवर वाढवेल. म्हणजे बघा हा जर इथं गेला तर ए ची पॉवर वाढवेल, एकाने वाढवेल कारण तो एकच पॉवर आहे त्याची. म्हणजे इथं जर गेला तर ए ची पॉवर 3 होऊन जाईल, इथं जर गेला तर ए ची पॉवर 2 होऊन जाईल, आणि इथं जर गेला तर इथं ए नाहीये, फक्त या बी स्क्वेअरच्या बाजूला जाऊन बसेल. म्हणजे जिथं जिथं ए तिथं तिथं पॉवर एकाने इन्क्रीज करेल आणि जिथं ए नाहीये तिथं फक्त मल्टिप्लाय करेल. हा पण तसंच करेल, इथं ए नाहीये फक्त मल्टिप्लाय करेल, इथं ए आहे ए ची इथं बी आहे बी ची पॉवर एकाने वाढवेल, इथं पण बी आहे बी ची पॉवर एकाने वाढवेल. कारण कसं असतं हा ऑलरेडीचा ए स्क्वेअर आणि बाहेरून येणारा ए, बोला किती होऊन गेली पॉवर, 2 नियम 3. म्हणून तुम्हाला सांगतोय जेव्हा ए मध्ये जाईल तेव्हा ए ची पॉवर एकाने इन्क्रीज करेल आणि जेव्हा बी मध्ये जाईल तेव्हा बी ची पॉवर एकाने इन्क्रीज करेल. कुठं, जिथं बी असेल तिथं, आणि जिथं बी नसेल तिथं काय करेल, तिथं फक्त आणि फक्त मल्टिप्लाय करेल. चला तर मग आपण एन मध्ये घेऊन जाऊ. ए इंटू ए स्क्वेअर वाढली पॉवर ए क्यूब, ए इंटू 2ab 2a स्क्वेअर बी, इथं ए ची पॉवर वाढली. आता इथं ए नाहीये, इथं फक्त मल्टिप्लाय करेल ए बी स्क्वेअर. आता बी पण तसंच कार्य करेल, ए स्क्वेअर बी मल्टिप्लाय केलं फक्त. या ठिकाणी 2ab आणि बी बी स्क्वेअर, याची पॉवर 1 होती ना, तर किती होऊन गेली 2. आणि आता शेवटी जर हा बी गेला तर बी इंटू बी स्क्वेअर बी क्यूब. आता या ठिकाणी सिमिलर टर्म एका ब्रॅकेट मध्ये बंद करायचा. हा तुमचा ए क्यूब प्लस ए स्क्वेअर बी वाली टर्म ही एक आहे आणि ए स्क्वेअर बी वाली टर्म ही एक. या दोघं अंडर रूट केलेल्या टर्म मी इथे लिहितो 2a स्क्वेअर बी आणि हा 1a स्क्वेअर बी, तर 1 आहे 1a स्क्वेअर बी. हे किती ए स्क्वेअर बी आहे 2, आणि हे किती ए स्क्वेअर बी, इथं 1 असतो आपण लिहत नाही, 1a स्क्वेअर बी. आता प्लस मी आता याला झिगझॅग अंडरलाईन करतो, झिगझॅग. हा ए स्क्वेअर बी किती आहे 1, 1a स्क्वेअर बी, ए स्क्वेअर बी नाही आहे सर, ए स्क्वेअर बी नाही आहे सर, तो ए बी स्क्वेअर आहे. म्हणजे हा 1a स्क्वेअर बी 1ab स्क्वेअर येतो आणि हा 2ab स्क्वेअर.
फरक आहे बघा अल्टरनेट. इथं ए स्क्वेअर बी आहे, तिथे ए बी स्क्वेअर आहे. इथं ए ची पॉवर 2 बी ची 1 आहे आणि इथं मात्र ए ची पॉवर 1 आणि बी ची पॉवर 2 आहे. ऑब्झर्वेशन करा. नाहीतर मग घाई गडबडीत आपल्याकडून होऊ शकतं, ते टाळायचं. ते टाळलं तर तुम्ही सक्सेस. कारण मॅथमॅटिक्स विषय हा सिंगल मिस्टेकला सुद्धा तुम्हाला 100 पासून मागे होऊन देतो. 100 पासून म्हणजे तुमचे 100 मार्क मिळवण्यापासून तुम्हाला तो रोखतो. कारण मॅथ मध्ये मिस्टेक इज अ मिस्टेक. ती छोटी आणि ती मोठी असा फरक नसतो. आता हा ए क्यूब प्लस, आता यांची ऍडिशन जर करायची म्हटली तर ए स्क्वेअर बी जर कॉमन काढला तर 2 + 1 किती होतात 3. आपण तसं नाही करणार. 2a स्क्वेअर बी आणि 1a स्क्वेअर बी, हे 2 आणि हे 1 किती झाले 3a स्क्वेअर बी. इथं पण हे 2 आणि हे 1 किती झाले 3ab स्क्वेअर. आणि शेवटी तुमच्या कोण आहे बी क्यूब. तर गोंधळ करायचा नाही. या फॉर्म्युल्याला या पद्धतीने तुम्ही लर्न करायचं. परंतु हा जो फॉर्म्युला आहे याला मी थोडस वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करतो. सर कसं वेगळं रूप देणार बघा, लक्ष द्या. पे अटेन्शन. हा फॉर्म्युला इथपर्यंत डिराइव्ह झाला, हेन्स प्रूव्ह. हा फॉर्म्युला या ठिकाणी प्रूव्ह झाला. तुम्हाला जर मी असा क्वेश्चन विचारला प्रूव्ह दॅट, काय विचारला प्रूव्ह दॅट a plus b bracket cube is equal to a cube plus 3 a चा स्क्वेअर b प्लस आता उलट a b चा स्क्वेअर आणि याच्या इथं a च्या क्यूब इथं b च्या. ओके, इथपर्यंत ठीक आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही 10th मध्ये 10वीला हा फॉर्म्युला या पद्धतीने पण अप्लाय करतो. तसं बघा, a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b. तर पद्धत अशी असते बेटा की दोघं जवळ जवळ लिहायचे. कोण a cube plus b cube लिहिले हो सर. आणि हे दोघं जवळ जवळ लिहायचे 3a square b plus 3ab square. तुम्हाला कळलं नसेल, हा फॉर्म्युला लिहिला तो तुमचा लर्न आहे, तो तुम्ही तयारही केलाय. आणि हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुम्ही लोकांनी काय केलं, पहिले आणि शेवटची जी क्यूब वाले टर्म आहे त्या जवळ जवळ घेतल्या आणि या 3 वाल्या टर्म जवळ जवळ घेतल्या. मग हा तुमचा a क्यूब, हा तुमचा b क्यूब प्लस. इथं काय करायचं, याला स्प्लिट करायचं 3aab. आता a स्क्वेअर ला आपण लिहू शकत नाही a मग सर लिहू शकतो. आणि हा जो याला लिहायचं 3ab. काय केलं सर, a ला डबल a लिहिलं, a स्क्वेअर ला डबल a लिहिलं आणि b स्क्वेअर ला डबल b लिहिलं. हे दोघं जवळ जवळ a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल. इथं काय काय कॉमन आहे मी अंडरलाईन करतो. 3 काढला बाहेर. अजून काय कॉमन आहे मला सांगा. a काढला बाहेर. अजून a का तिकडे नाही. काय कॉमन आहे अजून b. जे जे कॉमन आहे बघा, 3 कॉमन आहे. 3 ला सिंगल अंडरलाईन, इकडे बी 3 तिकडे बी 3 काढला बाहेर. इकडे बी a तिकडे बी a काढला बाहेर. इकडे बी b तिकडे बी b काढला बाहेर. काय काय कॉमन काढलं सरांनी 3a आणि b. इकडे बी 3a आणि b. मग मला सांगायचं तर 3a आणि b कॉमन काढला तर या ठिकाणी काय उरतंय, ज्याला अंडरलाईन नाही a. आणि या ठिकाणी काय उरतंय b. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये एक छानसा फॉर्म्युला आला याचा a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b. म्हणजे
ए क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे तुमच्या लाईफ मध्ये आता दोन फॉर्म्युले आले. एक म्हणजे हा ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब हा, आणि दुसरा म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. हा फॉर्म्युला तुम्हाला 10th ला कामात येईल. 10th ला IMP फॉर 10th असं लिहू शकता तुम्ही या फॉर्म्युल्याला. तर दोघं फॉर्म्युल्यांना लर्न जर केलं तर तुम्ही IKD चे स्टुडंट. 8वीतच 8th मध्येच तुम्ही हे दोघं फॉर्म्युले लर्न करायचे तर तुम्ही IKD चे स्टुडंट. म्हणून तुम्हाला सांगतो की हे दोघं फॉर्म्युले तुम्ही लर्न करा 8वी मध्येच. 9वीचा विचार करायचा नाही, मी नंतर करेल नाही, उद्या करेल नाही, परवा करेल, अभी के अभी, कल करे सो आज, आज करे सो अब. असे लोक मोठ्या पदावर गेलेले आहेत जे कंटाळा करतात की आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू. ते लोक सक्सेस झाले आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात नाही. जे त्यांची कामं त्याच दिवशी वेळेवर करून टाकतात ते लोक सक्सेस होतात. जे लोक आजचं काम उद्यावर लोटतात त्यांचं फ्युचर डार्क मध्ये असतं, आणि जे लोक आजची कामं आजच कंप्लीट करून मोकळे होतात त्यांचं फ्युचर ब्राईट असतं, त्यांचं फ्युचर उजेडात असतं. ते कधीही मागे पडत नाही. ते लोक ऑलवेज पॉझिटिव्ह असतात आणि ते मोठ्या पदावर पोहोचतात. तर तुम्हाला जर मोठ्या पदावर पोहोचायचं असेल तर यू शुड लर्न दिस फॉर्म्युला. यू शुड लर्न दिस फॉर्म्युला टुडे अँड टुडेज. आज आणि आजच करा, नाहीतर मग तुम्हाला मी सांगितलंच काय होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म्युला दोन पद्धतीने लर्न केला. एक 10th साठी यूज करण्यासाठीचा आणि एक 8th साठी यूज करण्यासाठी. तर 8वीत आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो मी या ठिकाणी लिहून घेतो. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, तुम्ही बी बोलू शकतात माझ्यासोबत. ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी. इथं अल्टरनेशन आहे. ए चा स्क्वेअर केलाय, बी ला ऍज इट इज ठेवलाय. इथं उलट केलं, ए ला ऍज इट इज ठेवलंय, मग बी चा स्क्वेअर. आलटून पलटून माझा स्क्वेअर झाला ना आता तुझा स्क्वेअर, असं. माझा क्यूब झाला ना आता तुझा क्यूब. जसं माझ्या खाऊन झाला ना आता तू खाऊन घे. समजतंय का? हा, मेरी बारी तेरी बारी. तर या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण सुरू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. प्रॅक्टिस सेट 5.2 चा क्वेश्चन आहे एक्सपांड. अरे 5.1 मध्ये मी तेच होतं, एक्सपांड. एक्सपांड म्हणजे छोट्याशाला मोठं करा. एक्सपांड, समजलं का? फॉर्म्युला एवढा राहतो, त्याला आपल्याला काय करायचं असतं, एक्सपांड. आता त्यांनी पहिले एक्झाम्पल दिलं k प्लस 4. k प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. आता याच्यात काय फरक आहे? यांनी a यूज केलाय तर यांनी k यूज केलाय, यांनी b यूज केलाय तर यांनी 4 यूज केलाय. मग तुम्हा लोकांचा 4 चा स्क्वेअर आणि 4 चा क्यूब, 4 चा स्क्वेअर आणि 4 चा क्यूब लर्न पाहिजे. 4 चा स्क्वेअर 16 आणि 4 चा क्यूब 64. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो लास्ट चॅप्टर मध्ये 1 ते 20 स्क्वेअर आणि 1 ते 10 क्यूब, 1 to 20 स्क्वेअर आणि 1 to 10 क्यूब लर्न पाहिजे. त्याचा त्रास तुम्हाला या चॅप्टर मध्ये होईल आता, आणि या चॅप्टर मध्ये जे केलं नाही त्याचा त्रास तुम्हाला पुढच्या चॅप्टर होईल, आणि 8वीत जे केलं नाही त्याचा त्रास तुम्हाला 9वीत होईल, 9वीत जे केलं नाही त्याचा त्रास तुम्हाला 10वीत होईल. म्हणून गव्हर्नमेंटने बोर्ड 10वीला न ठेवता 5वीला, परत 8वीला, परत 11वीला असे बोर्ड ठेवलेले आहेत. म्हणजे बोर्डची एक्झाम पोरं एकदम 10वीत चालले जातात आणि मग त्यांचं 8वी 9वीचं कम्प्लीट नसतं. म्हणून तुम्ही आताच सिरियस होऊन जा, कदाचित पुढच्या वर्षी तुमची बोर्डची एक्झाम होऊ शकते. तर काय करायचं, या फॉर्म्युल्यात फक्त जहा ए दिखा, याला आपण ए कन्सिडर करू.
आणि याला आपण बी कन्सिडर करू. जहा ए दिखा वहा 4 लिखा. काय म्हणे सर? अरे जिथं ए दिसला तिथं के टाका आणि जिथं बी दिसला तिथं 4 टाका. चला, ए दिसला के टाकला 3, ए दिसला के टाकला, बी दिसला 4 टाकला 3, जसाच्या तसा. ए दिसला के टाकला, बी दिसला 4 टाकला, बी दिसला 4 टाकला. जहां ए दिखा वहां के लिखा, जहां बी दिखा वहां 4 लिखा. ओके, तो फिर चलेंगे आगे. के क्यूब प्लस हा 3 या 4 ला मल्टिप्लाय करेल. सर एवढा लांब? अरे बेटा 2 इंटू 3 इंटू 4. आता या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल ना, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 4 त्रिक 12, 12 दुने 24. मग तसं हा याला मल्टिप्लाय करेल. 4 त्रिक 12 के स्क्वेअर. इकडे मात्र मला अजून तसं करता येणार नाही, कारण पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर मग मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन त्या गोष्टी असतात. मग हा 3k इंटू 4चा स्क्वेअर किती असतो 16. तो माहित नसेल तर मग मुसळत आणायचं काम होऊन जातं. 4चा क्यूब 64. त्याच्यानंतर या ठिकाणी के क्यूब आहे प्लस 8 12k स्क्वेअर आहे 16 48k. आणि हा पाढे पण पाठ पाहिजे 1 ते 20. जसं की 16चा पाढा पाठ होता म्हणून 16 48. पाढे पाठ नसतील तर तुमचा स्पीड कमी होऊन जातो. आणि ह्या दुनियेमध्ये ज्याचा स्पीड जास्त, काय ज्याचा स्पीड जास्त तोच पुढे जातो. कारण आयुष्य थोडस असतं आणि करून भरपूर दाखवायचं असतं. त्याच्यात असे कोरोना सारखे लोक मध्ये येऊन जातात आणि ते आपलं आयुष्य अजून कमी करून टाकतात. सो दॅट्स वाय आपल्याला या ठिकाणी आपला स्पीड वाढवायचा असेल तर पाढे पाठ करून घ्या, तुमच्या स्पीड वाढून घ्या. आणि हा तुमच्या 64. हे छानस या k प्लस 4चं एक्सपान्शन आपण याच्या मदतीने मिळवलं. फक्त काय केलं, a च्या जागेवर फर्स्ट टर्म टाकली आणि b च्या जागेवर सेकंड टर्म. आता सेकंड आहे 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. या ठिकाणी 7 च्या आणि 8 च्या 7 च्या आणि 8 च्या तुमच्या स्क्वेअर आणि 7 च्या आणि 8 च्या तुमच्या क्यूब लन पाहिजे. 7 च्या क्यूब आणि 8 च्या क्यूब जर तुमचा लन असेल तरच तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. 7 च्या क्यूब आहे 343. काय 7 च्या क्यूब 343 आणि 8 च्या क्यूब आहे 512. 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि 8 चा क्यूब आहे 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि 8 चा स्क्वेअर आहे 64. म्हणजे 7 च्या आणि 8 च्या जर क्यूब आणि स्क्वेअर लन असतील तरच दादागिरी करायची, एक्झाम्पल सोडवायचे. नाही तर हे एक्झाम्पल तुमच्याकडून सॉल्व होऊ शकत नाही. बस सेम वर्क करायचं. जहां ए दिखा वहां 7x और जहां बी दिखा वहां 8y. चला तर मग 7x चा क्यूब 3 7x चा स्क्वेअर 8y जसाचा तसा
परत 3 7x जसाच तसा 8y स्क्वेअर आणि शेवटी 8y क्यूब. सर काय केले? अरे राजा, या फॉर्म्युल्यात a च्या जागेवर 7x आणि b च्या जागेवर 8y, बघा b च्या जागेवर 8y, या b स्क्वेअरच्या 8y स्क्वेअर आणि b क्यूबच्या 8y क्यूब. चला मग आता दोघांच्या क्यूब करून टाकू. 7 चा क्यूब 3 4 3 x चा क्यूब x क्यूब, हा 3 ॲज इट इज. 7 चा स्क्वेअर 49 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर, हा 8y. त्याच्यानंतर हा 3, हा 7x, 8 चा स्क्वेअर 64, y चा स्क्वेअर y स्क्वेअर, 8 चा क्यूब 512 आणि y चा क्यूब y क्यूब. आता तुम्हाला फक्त या तिघांचा प्रोडक्ट लिहायचा आहे आणि या तिघांचा प्रोडक्ट लिहायचा आहे. म्हणजे 3 × 49 × 8 आणि तिकडे 3 × 7 × 64. हा पार्ट तुम्हाला होमवर्क आहे. या तिघांचा मल्टिप्लिकेशन करा. या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून x2y आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून xy स्क्वेअर. तर एवढा पार्ट तुम्हाला होमवर्क मी देतो, जमवावाच लागेल, कारण इथं आपण मल्टिप्लिकेशन 5वी 6वी 7वीला शिकून जातो. या ठिकाणी आपण हे लेक्चर थांबवतोय. कल मिलेंगे चलते चलते. थँक्यू.